लक्षात आली ते म्हणजे जे कॅपिटल गुड्स शेअर्स आहेत, तिथे सर्वात जास्त करेक्शन आहे. हा माझ्यासमोर एक शेअर आहे सिमेन्स. या कंपनीबद्दल जर तुम्ही ते पाहाल, तर मागच्या 3-4 दिवसातून कंटिन्यूअस याच्यामध्ये सेलिंग चालू आहे. या शेअरने एक चांगली रॅली दिली. मागच्या जर तुम्ही 1-1.5 वर्षाची रॅली पाहाल, तर तुमच्या लक्षात येईल की भरपूर चांगली अशी रॅली दिली या शेअरने आणि त्या रॅलीच्या नंतर आज मागचे 2-3 दिवस एक करेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला हे लक्षात येईल. मी जरा ह्याला थोडं झूम आउट करतो. अ, ह्याचा जो 50 डे होता इथे एक गोल्डन क्रॉसओव्हर बनला म्हणजे सगळ्या डी-एम-एच्या वर मार्केट याच्यामध्ये सिमेंसचा शेअर चालायला लागला आणि त्याच्यानंतर कंटिन्यूअस एक अप ट्रेंडमध्ये मार्केट होता. त्याला जाऊन आता कुठेतरी एक डाउन ट्रेंडला सुरुवात झालेली आहे आणि आज त्याने डिसिजली 50 डी-एम-ए तोडून म्हणजे ह्या रॅलीच्या नंतर इथल्या पॉईंट नंतर म्हणजे जवळ-जवळ ह्या पॉईंट नंतर त्याने फर्स्ट टाईम ही रॅली चा ब्रेक दिलेला आहे आणि रॅलीला एक ब्रेक लागलेला आहे. आणि फक्त सिमेन्समध्येच नाही तर ओव्हरऑल जर तुम्ही आता मी ते कॅपिटल गुड्सचे एम-एन-सी कंपनीज आहेत म्हणजे सिमेन्सची जी कॉम्पिटिटर आहे एबीबी. मी एबीबीचा शेअर जरी बघितला तरी मला बघा तुम्हाला फरक नाही जाणवणार दोन्ही चार्टमध्ये. जे एबीबी आहे पर एबीबीचा शेअर्सचा पण चार्ट सेमच आहे. मी ते कमिन्स टाकलं म्हणजे ती पण एक कॅपिटल गुड्स कंपनी आहे. त्याचा जरी चार्ट बघितला तरी इथे बघा सेम चार्ट दिसतोय. सो ओव्हरऑल कॅपिटल गुड्स जे आहेत शेअर्स तिथे एक मोठ्या प्रमाणात करेक्शन आहे.